राम राम. अरे डोक्यावर हात ठेवून कमून उभे राहिले. वारं आलं तर टोप्याला भीती, डोक्याला कशाला भीती असायला पाहिजे. त्याच्यामुळं टोप्याला महत्व द्यायचं का डोक्याला महत्व द्यायचं हे आधी ठरवून घ्या, मग विकास करणं सोपं होऊन जातं. तुम्हाला माकडाची आणि टोप्याची गोष्ट तर माहित असेल. शाळेच्या पुस्तकातल्या लेकरांना असती ती माकडाची आणि टोप्याची गोष्ट. माकडांना टोप्याचा जिव्हाळा वाटत असतो. अरे तुम्ही सगळे टोपे साहेबाकडे का म्हणून बघू लागले. मी तुम्हाला माकडाची आणि टोप्याची गोष्ट सांगू राहिलो. माकडं काय म्हणायचे, आम्हाला टोप्या पाहिजे टोप्या पाहिजे. आणि कोळशेवाडीचे माणसं काय म्हणतात, आम्हाला वाघ पाहिजे, आणि तो सुद्धा नारायण वाघ. मी इथून पुढे तुला नाऱ्या म्हणणार नाही. तू टोप्याची गोष्ट बंद करणाऱ्या. याच्यानंतर आपल्या लोकप्रिय शेरेना दीदीच्या आशीर्वादानं या हायटेक सिटीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असं मी जाहीर करून टाकतो. धन्यवाद. तर रात्र झाली ना तर त्या भवानीच्या दारापुढं गोंडा गोळतोय. कुत्र्याच्या जन्माला आला तरी सवय काही गेली नाही. जाऊ द्या ना ताई, कशाला वसवस करताय नवऱ्याला. वसवस करू नाही तर काय. कुत्र्याच्या जन्माला आला तरी सरपंचातले सगळे वाईट गुण त्याच्यात आले. सरपंच असताना एक रस्ता धड केला नाही, पण कुत्रा झालाय तर प्रत्येक रस्ता पायाने उकरून उकरून खड्डे करायला लागलाय. आता रस्त्यावर खड्डे करून ह्याला काय रस्त्याचं टेंडर मिळणार आहे का ह्या मुर्द्याला. नमस्कार साहेब. खरे त्या सेरेनाला काय सगळ्या गावाला मिठ्या मारायला लावतो का, हैराण होऊन जाईन ती बाई. अहो तसं नाही साहेब. अहो बाई मिठी मारते म्हणलं ना की लोक येते जण 10-10 वेळा येतो. अरे कोळशेवाडी ही लोकांचा नाही भरोसा काय करतील त्याचा. नाही नाही लोकांचं काही नाही हो साहेब. पण त्या टोपे साहेबामुळे टेन्शन येतंय. एकदा मिठी मारायला लागले ना की थांबतच नाही. मारू दे ना मिठी त्याला. टोपेला राहू दे तिच्या मिठीत, मी राहतो सिटी. आणि तंबाखू दे. तंबाखू नाही. तंबाखू नाही मग काय चोळायला एवढं. अरे तुझ्या आईचा डोले तो गांजा आहे. गांजा नाही हेम्प आहे. काय डोक्याला मफलर बांधतो का, काय नाव आहे का मी. अरे हो गांजाच आहे. अहो तेच ते. या गांजाला फ्रान्स मध्ये हेम्प म्हणतात. असं तिकडं बंदी नाही याला. सेरेना दीदी सांगत होती आई याचं पीक घेतात तिकडं. हेम्प काय असतं. अहो शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील आणि तुमचं पण नाव येईल. अहो बांधकामापासून सगळ्यांचं काम येत आहे हेम्प. अहो एकदम गुणकारी. हेम्प 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 महाराज की जय. हेम्प 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 महाराज की जय. हेम्प 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 महाराज. Oh my God, what are you doing? मला सारखंच पाया पडायचं वाटतंय. आय एम गोईंग टुडे. बरं बाय. गोईंग बाय. टाटा. टुमारो अर्ली मॉर्निंग. टुमारो. हा येतो. हा बाय. Oh my God, is he mad? मुख्यमंत्री उद्या कोळशेवाडीत. येस सर. तुझ्या मायला. मी मुंबईत होतो पण तू इथं काय झोपला होता का गावात. ती सगळ्या हायटेक सिटी मी उभी केली. फोटो या टॉप्याचे होय. एका रात्रीच लावले साहेब. मला पट्टा पण लागू दिला नाही. असं आईला गोळपांड्या तुझा पगार मी डबल करणार बघ. काय गंमत करता का साहेब. नाही नाही गंमत कायला करीन मी तुझी. गंमत करीत होता तुझा बाप तुझ्या आई बरोबर. तवा झालास तू. त्यांची झाली गंमत आणि आम्ही मोजतोय किंमत. याला गाडी खाली घे. चल पटकन. आता टोप्याला म्हणाव बघ तसा धोबी पछात डाव टाकतो तू.
कुठे आणलं मला? कोण अशी बाई? लय पॉवरफुल, लय पॉवरफुल बाई आहे. साहेब. तुम्ही तिचे पाय धरा, आशीर्वाद घ्यायला. 50 जणांनी तिच्या म्हणण्यावर 7 बरे आणून दिले. ती म्हणती जमिनी एका शहराकडे जा. 2 दिवसात 125 एकर जमीन ताब्यात आली. अरे बाप. हे बघा, सेरेना दीदी, सेरेना दीदी. सीएम सर. God bless you. मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मायला ह्यांनी कुठं बघितलं हिला? ह्यांना बी नाद दिसतोय फॉरेन फिल्मचा. आय डोंट नो वेअर बट आय हॅव सीन यू समवेअर. पायाचं दर्शन घ्या पटकन. घ्या दर्शन. आशीर्वाद. I am everywhere, dear. You must have seen me in a dream. See the dream of your state, not of me. God bless you. ए फोटोग्राफर, वेलकम सर. वेलकम. खूप स्वागत. धन्यवाद. बाजू सर, या पटकन मावशी या. थँक्यू साहेब. आपलं ग्लोबल टू ग्लोबल हे ध्येय वाक्य मनासमोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून अहो रात्र मेहनत करून कोळशेवाडी बुद्रुकचा हा कायापालट केलेला आहे. हायटेक गाव उभं केलेलं आहे साहेब. नाही अहो, तुम्ही असले हार तर बरे आणायचे ना. ह्याला काय अर्थ आहे साहेब? काय घडले तुम्हाला सांग. 7 स्टार हॉस्पिटल आपण जनरली पाहतो, पण हे 16 स्टार हॉस्पिटल. तुमचं आईचं नाव मुद्दाम आम्ही दिलेलं आहे साहेब. बघा साहेब, त्याची खरी बाजू तुम्ही मला काय दिलेल्या तुटपुंजा निधीमधनं हे सगळं एवढं आम्ही उभं केलेलं आहे एक मिनिट साहेब. जरा बोलू का मी आता? हा नाही, त्याची खरी स्टेजकडे माहिती- बोलू ना आपण, स्टेजकडे बोलू. मला या बोलू तर साहेब, द्या या, तुम्ही. या, या साहेब, तर तुम्ही- या, साहेब, स्टेजकडे बोलू ना. या वेलकम सर. हे सर का बाजू. माझं काय म्हणणं होतं, इथं आज जे काय चाललंय त्याच्या पाठीमागचं जे राजकारण आहे आता काय सभा इथंच भरवायची का? बरं बोला बोला. नाही बरं ठीक आहे, मी नंतर या बोलतो. सर. ठीक आहे. वेलकम वेलकम. या टोपे साहेब, माननीय मागणं या. मुख्यमंत्री या. यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. या. नमस्कार. बसा टोपे साहेब, बसा बसा. आता माननीय आमदार विश्वासराव बसा, टोपे बसा. हे माननीय मुख्यमंत्री गजाननराव मते यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत वा वा. करते. हा. या साहेब. हा. हा. धन्यवाद वाघसाहेब. या हे ठेवून दे रे. बसा साहेब. बसा टोपे साहेब, बसा. बस. इथं नारायणची शाळा काय नारायणची शाळा, नारायणचं हॉस्पिटल, नारायणची पतसंस्था. माझं कौतुक करून करून थकतच राहते. अशा ज्येष्ठ नेत्यांचा आपल्या पाठीवर आशीर्वादाचा हात असला की काम करायला उत्साह येतो साहेब, उमेद येते. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे. आपले लाडके मुख्यमंत्री माननीय श्री गजाननराव मते हे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार. कोळसेवाडी बुद्रुक हायटेक सिटीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. या ठिकाणी माझ्या राज्यामध्ये एवढं प्रगत गाव आहे हे बघून मी भारावून गेलेलो आहे. ही सगळी तुमचे लाडके विश्वासराव टोपे यांची किमया आहे. विश्वासराव टोपे सारखा माणूस या गावाला लाभला त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. विश्वासराव टोपे यांनी नारायण वाघ यांचे गुण हेरून त्यांना माझ्याकडे आणलं नसतं तर हे घडलंच नसतं. नारायणराव वाघ यांच्या रूपामध्ये या गावाला, या तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला एक नेता प्राप्त झालेला आहे.
आणि आता मी शब्द देतो की यापुढे श्री नारायणराव वाघ हे मंत्रिमंडळात दिसतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय लावलंयस तू हे? काय करायचं ठरवलंयस माझं तू? लगेच मंत्रीपद होय? नाही, तसंही मला मंत्रीपद पाहिजे होतं, पण देवा या टायमाला फार घोळ असतो रे मंत्रिपदाचा. कारण मला मुख्यमंत्री करणार, त्यांनाच मला काही कोटी रुपये द्यावं लागतील. पण देवा या कामी तू जर तुझा आशीर्वाद मला दिलास ना, तर तुला 1 कोटी 1 रुपये देईन देवा. थोडे थोडके नाही, बस देवा या जन्मात दुसरं काही माझं मागणं नाही. मला फक्त तुझ्या पायाशी जागा दे देवा.